हा त्यांचा धाकटा अगं भाऊ. पण तो नवरदेव कुठे आहे? अरे असं काय करतोस? राघव नवरदेव. राघव. अगं काय मस्करी करतेस आई? चंदनाला बघायला मुलगा येणार होता ना, तो मुलगा कुठे आहे? अगं हा काकांच्या वयाचा आहे, केवढा वयस्कर आहे हा. माझ्याकडून काही चूक झाली का? मस्करी करायची सवय गेली नाही रे तुझी अजून. लहान नाही मोठं नाही. हा असा वाईट गुण घेतलाय यांचा सदानंद रावांचा. ते पण उठता बसताना बघणार नाहीत कोण आहे समोर आणि मस्करी करत बसतात. एकदा माहितीये होलसेलरच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. तिकडे गेल्यानंतर त्या नवरी मुलगी होती ना, तिच्या आईलाच नवरी मुलगी समजले ग. आणि पुष्पगुच्छ तिलाच दिला, शुभेच्छा दिल्या आणि परत आले. असं आहे. हा बरोबर गुण ही आने उचललेला आहे भावळट. मग बरं निघूया ना. आपण निघत होतो. हा चला चला ना, मी तुम्हाला सोडून येतो. अहो नको नको कशाला. मी सोडीन ना त्यांना नेऊन, त्याच्यात काय. आणि माझे पाहुणे आहेत ते. शिवाय सदानंदरावांबरोबर भेटघाट काही झालेलीच नाहीये. तर जाताना दुकानावर घेऊन जाते ना, म्हणजे भेटाल तुम्ही त्यांनाही. नाही म्हणजे माझ्याकडचे जरी पाहुणे असले तरी मी मुलीकडची आहे, तेव्हा त्यांची उठबस निरोप सगळं मला बघायला पाहिजे. निघूया. हो बरं येतो. येतो. नमस्कार. या ये राघव. मंगला, हे आवरायला घ्या सगळं. हो. या लक्ष्मीकांतला एकदा छापायलाच पाहिजे. ते 10 पोचायला घरी आता तुम्हाला. नाही तसं काळोख पडायच्या आधी नक्की पोहोचू. हो ना. आपण पोचल्यानंतर मला जरा फोन करा. हा हा करा दावाईनी. नक्की नक्की. माझ्यात उगाच काळजी लागत आहे ना. खूप लांब आहे होते. बघा तुम्ही त्यांना जरा. हो त्याची काळजी करू नका. हे बघा हे आमचं दुकान. हो का? हा 540. हो ऐका ना, हे बघा कोण आले. कोण? अहो आपले नालासोपाऱ्याचे नातेवाईक. मी म्हंटल नव्हतं का तुम्हाला. रमाकांत दादा, राधा वहिनी आणि हा आपला राघव. चंदनासाठी स्थळ नव्हतं का सुचवलं आपल्या राघवचं. तो हा तुम्ही नाही काय एवढं सुचवलं काय पण. मी? हो हो राघवसाठी काकड्यांच्या मुलींचं स्थळ तुम्ही सुचवलं असं कांताताई म्हणाल्या, म्हणून आम्ही मुद्दाम तुमचे आभार मानायला आलो. अगं पण हो हो तुम्हीच नाही का म्हणलं तिचं आयुष्य मार्गी लागेल. चांगला मुलगा आहे राघव. कांता पण दोघांच्या वयामध्ये दोघही पोळलेले आहेत. दोघांचे आयुष्य मार्गी नाही का लागणार. तरी पण कांता मला वाटतं म्हणजे माझ्या मते. चला निघूया का आपण. केवढं तरी लांब जायचं हो तुम्हाला. नाला सोपारा यांच्याकडे नका लक्ष देऊ. बाप लेक अगदी सारखे आहेत. नाला सोपाराला जायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. तुम्हाला माहितीये का. हा इथून तुम्हाला परत स्टेशन पर्यंत जावं लागणार आहे ना. बस पकडा, तिथून ट्रेन, मग तिथून पुढे निघतो नाही का. चला आता राधाबाईंनी येत जा बरं का. घर कळलंय तर. हो कांता हे चुकीचं करतेय. हे असलं स्थळ सुचवायलाच नाही पाहिजे. दोघांच्या वयामधला फरक तरी बघायचा.
येऊ दे तिला आता घरी, बघतो. काका मी काही मदत करू का तुम्हाला? अरे नाही नाही, हे काय एवढं सुचत आहे. अरे तू बस की, मी जरा आलो चेंज करू. हा हो. चंदना सॉरी. प्रसाद तू कशाला सॉरी बोलतोयस? मगाशी मी राघवजींबद्दल पटकन असं बोलून गेलो ते. अरे त्यात काय, त्यांचं वय थोडं जास्तच आहे त्यामुळे. नाही थोडं नाही, खरंच वयस्कर आहेत ते. हे बघ, तुला जर हे लग्न मान्य नसेल ना तर आम्ही. नाही नाही, वय ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. उलट एका परीने बरंच झालं. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात इतके दुःखी आहोत, निदान आम्ही एकमेकांचे अश्रू तरी पुसू शकतो. त्यांच्या मुलांना मी आईचं प्रेम देईन. त्यांच्या आयुष्यात जी आईची उणीव आहे मी भरून काढेन. हे माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ येईल. आई, आय एम प्राऊड ऑफ यू. हे बघ, आम्हाला फक्त एवढंच हवंय की तू खुश राहावंस. त्यामुळे आम्ही कोणी तुझ्यावर हे लग्न लादणार नाहीये. तू तू तुझा बा सगळं, तुम्ही किती काळजी कराल माझी. नको काळजी करू इतकी. बरं, आता खूप उशीर झालाय, तुम्ही दोघं जा घरी. कांता काकू वाट बघत असेल. आम्ही आवरतो सगळं. येतो. ही कांता माझी बदनामी का करते मला कळत नाहीये. चंदनाचं स्थळ मी सुचवलं असं बाबूला सांगितलं नाही म्हणजे मिळवली. काय समज होईल त्याचा. येऊ दे, कांताला चांगली हसडतो. गेली कुठे ती? मुलाकडच्यांना नाला सोपाऱ्याला सोडायला गेली का काय? सुवर्णा, मी तुला म्हटलं नव्हतं की एक दिवस मी मोठा बिझनेसमॅन होईन म्हणून. हे बघ, पहिल्या डील मध्ये किती पैसे कमवले मी. माझा तर विश्वासच बसत नाहीये, तुम्ही इतके सारे पैसे कमावलेत ते. आहे ना, अजून 2-4 डील्स होऊन जाऊ दे, मग बघशीलच आपल्या घरात मी पैशांच्या राशीत राशी घालतो. या घरात नको, आपण आपलं घर घेऊयात, तेही मोठं. किती मोठं? 3 बेडरूमचं. 3 बेडरूमचं का? 2-2 दिवस ना आपण वेगवेगळ्या बेडरूम मध्ये झोपायचं. त्याचं काय, सोमवार मंगळवार एका बेडरूम मध्ये, बुधवार गुरुवार दुसऱ्या बेडरूम मध्ये, शुक्रवार शनिवार तिसऱ्या बेडरूम मध्ये. कशी वाटली आयडिया? आणि मग रविवारी माझ्या घरातल्या हॉल मध्ये स्वप्नातून जागे झाला की दोघांच्या कम्फर्टात लाथा घालून हकलून देणार एकेकाला. सुवर्णा, हे कोणाशी बोलताय? प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीकांतशी बोलतायत. प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीकांतला फटके सुद्धा मारतायत. नुसता बोलतो का, यांना खरंच हकलून का देत नाही?
डोक्यावर बसले डोक्यावर. हा काय एक एक शहाणे माझ्या डोक्यावर बसलेत कळत नाही. फुकटे हकलून दिलं पाहिजे खरोखरी. या आल्या 1.5 शाण्यांच्या महाराणी चालत चालत. काय एक एकटच बोलताय? कोणी ऐकलं ना तर म्हणजे डोकं फिरलंय यांचं. तुमच्या सारख्यांबरोबर राहिलो ना अजून काही दिवस तर खरंच वेडा होईना मी. ठीक आहे, सरळ बोलायचं नाहीये का? राहिलं. कांता, तू मुलाकडच्यांना मी हे स्थळ सुचवलं असं का सांगितलंस? मग त्यात काय झालं? हे बघ, मुळात मला हे स्थळ मान्य नाही. तू सरळ सांगून मोकळी झालीस. हो, कारण एवढ्या मोठ्या कामाचं श्रेय मला एकटीला घ्यायचं नव्हतं म्हणून तुम्हालाही सामील करून घेतलं. लक्षात येतोय ना माझ्या मनाचा मोठेपणा? हे बघ कांता, कांता, गुड मॉर्निंग. घे चहा. आज सकाळी सकाळी एवढी खुशीत दिसतेस. हो, सकाळीच गुरुजींशी बोलणं झालं. त्यांनी चंदनाताईच्या साखरपुड्याची तारीख सुचवली आहे. अरे पुढच्याच आठवड्यातली रे. खूप कामं राहिली आहेत, खूप तयारी आहे आणि आईकडे पण जायचंय तिला मदत करायला. ठीक आहे, जा तिकडे, पण तिकडे गेल्यावरती जरा लक्ष देऊन काम कर, नाहीतर उत्साहाच्या भरात परत काहीतरी विसरशील. असं का बोलतोयस? चहा तू बनवलायस ना? हो. साखर घातली होती, आठवत आहे? सॉरी, थांब मी साखर घेऊन येते. राहू दे राहू दे राहू दे. काय ना वृंदा, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद गोडवा समजून या चहात उतरलाय. त्याच्यामुळे मला साखरेची गरज नाही. राहू दे. मी तुला दिवसभर जीव तोडून गणित शिकवत असते, पण तुझं तर सगळं लक्ष कविता करण्यातच लागलेलं असतं. काय काय एक एक बोलत असतोस ना हल्ली. काय करणार, हुशार आणि सुंदर लोकांच्या सहवासाचा परिणाम. दुसरं काय. अगं, मी साखरपुड्याच्या तयारीची यादी केली होती, जरा लक्ष घाल ना. हो आई, तुम्ही कशाला करत बसलात? मी आता लिहितच होते. अगं हो, पण आता कमी दिवस उरले आहेत ना, आणि म्हणजे तुला जास्त विचार करायला नको म्हणून आपलं मी केलं. आणि या यादीनुसार जर तू सगळं केलंस ना तर मग झालंच म्हणून समज सगळं व्यवस्थित. शिवाय घरातली कामं उरकून सगळं हे करायचं म्हणजे. शिवाय बाजारात कैऱ्या आल्यात. चैत्र महिना आहे ना, कैऱ्या नाही काय येणार. तर मी काय म्हणते, आपण साखरपुड्यासाठी ना ताज्या कैऱ्यांचं थोडंसं लोणचं घालूया. हा, शिवाय पन्ह आणि आंबेडाळ हा मेनू ठेवला तर, हो की नाही? हा, मी पण करीन. मी आईला विचारून येते. लगेच विचार आणि तशीच जा आणि बाजारात जाऊन लगेच त्या कैऱ्या बिऱ्या घेऊन ये. अगं आपल्याला दोन्हीकडचा मांडव नाचवायचा आहे, आपल्याला वेळ नाही मिळणार बाई. जेवढं जमेल ना तेवढं काम आधी उरकून घ्यायला पाहिजे रे. मी तर म्हणते पन्ह सुद्धा आधी केलं तर आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर. हो चालेल. चालेल ना? बरोबर आहे आई, वेळ नाही मिळणार. अगं पण तू घरातली कामं कधी करणार? शिवाय प्रसादची गणित सोडवायची आहेत. शिवाय ते जमेल ना तुला? का मी काय म्हणते ना, तुझे माझ्याकडे मी कर. नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं करीन. नक्की ना? हो. बरं, मग मी जाते आता. हा, दे चहाचा कप. वृंदा, एक विचारू तुला? हो विचार ना. जर माझं वय राघव सारखंच थोडं जास्ती असतं तर तू माझ्यावर प्रेम केलं असतंस? मी लग्नानंतर लगेच तुला सोडून दिलं असतं आणि एखाद्या स्मार्ट हँडसम मुलाबरोबर पळून गेले असते. हो, मी काय केलं असतं माहितीये? मी हिरो सारखा त्याच्या मागं लागलो असतो, त्याला पकडलं असतं आणि त्याला मारून टाकलं असतं. तू पण ना खरंच वेडा आहेस. केदार, तू दूध का नाही प्यायलास? अरे थंड झालं ते. बाबा तुला बरं वाटत नाहीये का? चेहरा कसा पडलाय? आई, हे असं आपल्या बरोबरच का होतं? काय झालंय? आधी वृंदाताईचं लग्न तर डंबुशी झालं. सॉरी, तू ओढू नकोस. पण पण प्रसाद दादा वृंदाताई इतका हुशार आहे का?
असं बोलू नये रे, पण प्रसाद दादाचा स्वभाव किती छान आहे. हो ना, आणि वृंदाताई त्याला शिकवून हुशारी करू शकते. झालं तर मग एक दिवस प्रसाद वृंदापेक्षाही हुशार होऊन दाखवेल. पण चंद्रताईचं काय? ते राघव बघितलंच ना, किती मोठे आहेत ते. प्रसाद दादाला शिकून हुशार करता येईल, पण त्यांना सुनीलला तरुण करता येणार आहे, आणि तशी जातो कोणालाच नाही माहिती. केदार, नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस तू. जरा अभ्यासाकडे लक्ष दे. 4 मार्क तेवढे जास्त मिळतील तुला, कळलं? ही अगं त्याला कशाला ओरडतेस? लहान आहे तो अजून. तेच त्याला सांगते, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. जा जरा मला कोथिंबीर आणून दे. टेलिफोन जवळ पैसे ठेवले, ते घे आणि जा. धांदरटपणाने ते पैसे सुद्धा तो पाडून टाकेल. थांब, मी त्याला देऊन येते. छाया वहिनींचा मेसेज निरोप देतो मी वृंदाला. हो. अरे माझ्या कर्मा, म्हणजे वृंदाला तिकडून धडे दिले जातात की काय? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. देवाला हात सुद्धा जोडायला देणार नाहीत लोक. हॅलो, कसा आहे सुदेश? आज इतक्या दिवसांनी आठवण आली होय रे तुला आईची? आहे, होय आहे प्रसाद, बोलवते. पण त्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कसा आहेस बाळा? इतक्या दिवसात का नाही आलास रे मला भेटायला? प्रसाद, अरे ए प्रसाद. काय आहे? सुदेश. सुदेश, हॅलो. हा सुदेश दादा, बोल, कसा आहेस? मी मजेत. अरे हो, चंदनाचं लग्न ठरलंय. आम्ही दोघं मजेत होत. काकांनी सांगितलं ना तुला? अरे हो, वृंदा माझा मॅथ्सचा अभ्यास करून घेते. आहे तशी प्रगती आहे, म्हणजे बेसिक करून घेतलंय तिने. प्रॉफिट अँड लॉस, कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे माझं झालंय. हो, आता पुढे म्हणजे प्रोबॅबिलिटी, लिनियर इक्वेशन्स आणि स्टॅटिस्टिक्स ह्याचा मी अभ्यास सुरू केलाय. हो हो हो, चालेल चालेल. मी आपल्या छाया वहिनींचा मेसेज निरोप देतो मी वृंदाला. हो हो, अच्छा. अरे माझ्या कर्मा, म्हणजे वृंदाला तिकडून धडे दिले जातात की काय? ही वृंदा अशी छायाच्या बोलण्याप्रमाणे वागत राहिली ना, तर एक दिवस वृंदा सुद्धा तिच्यासारखी माझ्या मुलाला घेऊन घरातनं बाहेर पडेल. काय करू, काही सुचत नाहीये. ते काही नाही. किती दिवस झाले तुम्ही स्वतःच्या कमाईने कधी मला फिरायला घेऊन गेलेत का? मला फिरायला घेऊन जायचं, कळलं? अगं, आता कमिशन मधून जे पैसे मिळाले त्या पैशांमध्ये मी माझ्या कंपनीचं पॅम्पलेट छापणार आहे. आपण दोघे नंतर फिरायला जाऊया. हा, ते काही नाही. मला फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचं. नंतर जाऊ म्हटलं ना. काय बाई आहे. लक्ष्मीकांत, माझ्या लेकीला घेऊन जा फिरायला. वा सासूबाई, आतापर्यंत तुम्ही मला टोमणे मारत होतात. ऐत खाऊ घरी बसलेला असतो, काम कर, धंदा कर जरा. आता व्यवसाय सुरू करतोय तर त्याचं काम करू द्या ना मला प्लीज. जरा प्रिंटर कडे अपॉइंटमेंट घेतले, तिकडे जायचंय मला. प्रसादला पाठव तिथे. सरला मी सांगितलंय म्हणून सांग त्याला. नाही म्हणायची बिशाद आहे का त्याची? नाही, राहू दे, मीच जाऊन सांगते. प्रसादला ना कामात गुंतवून ठेवायला पाहिजे. वृंदाने नेमून दिलेला अभ्यास करून हुशार व्हायचंय ना. अरे पण त्यासाठी फुरसत तर मिळायला पाहिजे ना तुला. तीच नाही देणार मी.
एका तरुण महिलेनी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या अशा बातम्या रोज येतात पेपरमध्ये, त्यात काय? माझ्या काळजीचं कारण अजूनही तुझ्या लक्षात येत नाहीये कांता. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या. रोज रोज अशा भयानक बातम्या येतात. परमेश्वरा थांबव रे बाबा हे असलं काय. आणि पटापटा आवरायचंय, कळलं ना? सगळीकडे नाही तर वेळ काढत राहाल तुम्ही. आपल्याला 4 ठिकाणी. बाबू कुठे निघाला दोघही जोडीनं? अरे नाही, चंदनाच्या साखरपुड्याचं आमंत्रण निदान जवळच्या लोकांना तरी द्यायला पाहिजे ना, म्हणून जरा जाऊन येतो. हो, तुमची लग्नाची सगळी बोलणी चालली होती तेव्हा नेमका मी हजर राहू शकलो नाही ना. दुकान होतं आणि इतर 2-4 मीटिंग होत्या. नाही बरोबर आहे, तू जरी नव्हतास तरी सुद्धा तुझे आशीर्वाद होते चंदनाच्या मागे. आणि तुझा जरा चंदनावरती विशेष जीव आहे, हे काय आम्हाला माहित नाही. भाऊजी अहो, तुमच्यासारखी एवढी चांगली माणसं मिळाली आहेत ना आम्हाला, खरंच आमचं भाग्य आहे. ही कांताबाईंनी केवढी धावपळ करतायत, असं वाटतंय की तुमच्याच मुलीचं लग्न आहे की काय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अगदी बारकाईने लक्ष घालतायत त्या. तुला सांगतो सदा, आमची चंदना तुझे उपकार कधीही विसरणार नाही. हो, चंदनाच का, आम्ही सुद्धा लक्षात ठेवू भाऊजी. हो, पण वहिनी. अरे भाऊजी, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊया ना आपण. आणि तुला सांगू का सदा, या गाठी असतात ना त्या वर मारलेल्या असतात, आपण केवळ निमित्त मात्र. काय काय आपण इथेच गप्पा मारत उभे राहिलो, त्यांना दुकानात कामं असतील ना, आणि आपल्याला उशीर होईल. चला 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 चला. स्वतःच्या स्वप्नातलं घर साकारणं ही सोपी गोष्ट नसते. म्हणून तर सांगतोय आमच्याकडे या. नाही, हे बरोबर नाही. कसं हवं? घर हवं, घर घर हवं, घर. कुणी घर देता का घर? आता ही तुमची घर घर थांबवा, आमच्याकडे या आणि मनपसंत घर मिळवा. लक्ष्मीकांत इस्टेट एजंट. कसं वाटलं? छान आहे, छान आहे. छापायला दिले? हो, लगेच द्या. प्रसाद. भाऊजी, आईनी सांगितलं तुम्ही मला बोलवलं होतं. एक काम कर, हे मॅटर ना प्रिंटिंग प्रेस वाल्याकडे घेऊन जा आणि छापून. बरं, तुझ्याकडे 500 सुटे आहेत? 500 सुटे असतील तर ते नपट कर. काय माझ्या कमाईचे 300 500 झाले, माझ्याकडे सुटे नाहीत. हा, येस. एक काम कर, हे 200 रुपये घे आणि त्याला ऍडव्हान्स म्हणून. अहो पण मी जाऊ. तुला जायला माझ्याकडे वेळ नाही आता. आम्ही ना पिक्चर बघायला जाते. आज तुझे भाऊजी स्वतःच्या कमाईने पहिल्यांदा मला पिक्चर बघायला घेऊन चाललेत. तर तू जाशील ना प्रिंटरकडे प्लीज माझ्यासाठी? बर मी जातो. भाऊजी मला नाही जमणार. अहो काय ना, मला मला अभ्यास करायचा आहे. लहान मुलासारखं अभ्यासाचं कारण सांगू नकोस. हा, आणि असले अभ्यास करून काही होत नाही. माझ्या बरोबर असेल ना तर 2 पैसे कसे जास्त कमवायचे याचं ज्ञान तरी मिळेल तुला. या ज्ञानाने काही होत नाही. अहो चला ना लवकर, मला नेहमी सारखी पिक्चरची सुरुवात मिस करायची नाही. आज तुमच्या कमाईने आपण पिक्चर बघायला चाललोय. चला लवकर, चला चला. अरे तू हो का म्हटलास? हे बघ, तू तुझा अभ्यासाचा वेळ मोडून ह्यांचं काम करणार आणि ते मात्र मजा मारणार. मला सांग, आता पिक्चरला जाताना मध्ये रस्त्यात प्रिंटरकडे जाऊ शकले असते की नाही ते? पण नाही, सगळं काम तुझ्यावर टाकून जाणार. राहू दे ना, जाऊ दे. अगं ते काहीतरी नवीन काम करतायत आयुष्यात, तर आपण सपोर्ट नको का करायला? हे बघ, तू माझ्या अभ्यासाचं टेन्शन घेऊ नकोस. मी लवकर जाऊन येतो. मी आलोच. वृंदा, आईच्या बेडरूम मधून माझं घड्याळ आणून दे ग. हो. चंदनासाठी जे राघवचं स्थळ मी सुचवलंय त्याच्यात काय वाईट आहे हो? सांगा बरं मला. तुम्ही ना नसती खुसपटा काढू नका, चांगल्या कामामध्ये नायरी लावू नका. सांगून देते, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि तुम्ही काळजी करूच नका. पेपर मधली आजची बातमी वाचल्यामुळे तर माझी काळजी जास्तच वाढली. कुठली बातमी? वाचा वाचा, वरच आहे बघा, वाचा. बघू तमीला काय दिसत नाही. धड ए कात ऋणमही
लेनिन वऱ्याच्या कुठली बातमी वाचतेस तू अहो, तुम्ही ती दाखवली ती हे बघ, एका तरुण महिलेनी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. काय कुठलं वाचतेस? या अशा बातम्या रोज येतात पेपरमध्ये, त्यात काय? माझ्या काळजीचं कारण अजूनही तुझ्या लक्षात येत नाहीये कांता. त्या राघवच्या बायकोनी तेव्हा कधीतरी आत्महत्या केली. अहो हो काय, त्याचा आजचा या बातमीशी काय संबंध आहे? उगाच ना तुम्ही पण डोकं खाऊ नका.